कोरफडचे औषधी 22 आरोग्यदायी फायदे। नंबर 1, कोरफडीच्या पानाच्या रसात थोड्या प्रमाणात नारळाचे तेल घेऊन कोपरे, गुडघे व टाचांवर लावल्याने त्या जागेवरचा काळेपणा कमी होतो। नंबर 2, सकाळी उठल्यावर उपाशीपोटी कोरफडीच्या पानाचे सेवन केल्याने बद्धकोष्ठतापासून आराम मिळतो। नंबर 3, गुलाब पाण्यात कोरफडीचा रस मिसळून त्वचेवर लावल्याने चमक येते। नंबर 4, कोरफडीच्या रसात मुलतानी माती किंवा चंदन पावडर मिसळून लावल्याने त्वचेवर असणारे डाग, फोड बरे होतात। कोरफडीचा शरीरावर उष्मा कमी करण्यासाठी सुद्धा उपयोग होतो। नंबर 5, उदर म्हणजे पोटात पाणी साचले की कोरफडीसारखे औषध नाही। दारू पिल्यामुळे यकृताची हानी होऊन पोटात पाणी साचते। अशा वेळी टेपिंग करून पाणी काढण्याऐवजी कोरफडीचे औषध दिले तर पातळ जुलाब होऊन पोटातील पाणी कमी होते, शिवाय यकृताचे कार्य देखील सुधारते। नंबर 6, रक्तशुद्धीसाठी हे एक उत्तम औषध असून कोरफडीचा रस रोज 1 चमचा आणि तेवढीच खडीसाखर साधारण 1 महिना घेतला तर रक्तशुद्धी होते। रक्तशुद्धीसोबत शरीरातील उष्णता कमी झालेली पाहायला मिळते। नंबर 7, स्त्रियांच्या गर्भाशयावर काम करणारी कोरफड आहे। पाळी वेळेवर येत नसेल तर कोरफड एक उत्तम औषध असून ती गर्भाशय शुद्धी देखील करते। नंबर 8, भाजले पोळले की कोरफडीचा गर तिथे बांधून ठेवावा, याने थंडावा मिळतो आणि आग कमी होते। नंबर 9, कोरफडीचा रस केसांसाठी उत्तम असून केस धुताना ताजा रस लावावा। ताजा रस लावला असता केस मऊ आणि मुलायम आणि चमकदार होतात। नंबर 10, भूक लागत नसेल तर कोरफडीचा रस 1 चमचा तेवढाच मध घालून घ्यावा आणि रोज सकाळी घ्यावा, याने पोट साफ होते आणि भूक लागायला सुरुवात होते। नंबर 11, लठ्ठपणा कमी करण्यासाठी कोरफडीच्या ताज्या रसाचे सेवन करा। नंबर 12, कोरफड भाजून त्यातील गराचे सेवन केल्यास सर्दी खोकला बरा होतो। नंबर 13, संधिवात तसेच स्नायूंना सूज असल्यास कोरफड उपयुक्त ठरते। अशा वेळी कोरफडीच्या गरात हळद मिक्स करून कोरफड गरम करावी, त्यानंतर या कोरफडीचा शेक घ्या। 10 ते 15 दिवस कोरफडीचा शेक घेतल्यास नक्कीच आराम मिळेल। नंबर 14, कोरफडीच्या रसामध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन के तसेच ॲमिनो ॲसिड आणि फायटोन्यूट्रियन्स सारखे पोषक घटक असतात, त्यामुळे कोरफडीच्या रसाचे सेवन केल्यास रोगप्रतिकार शक्ती वाढण्यास मदत होते। नंबर 15, सकाळी उठल्यानंतर उपाशीपोटी कोरफडीच्या रसाचे सेवन केल्यास बद्धकोष्ठाची समस्या दूर होईल। नंबर 16, त्वचा विकार तसेच भाजले असल्यास कोरफडीचा गर लावावा, त्याने त्वचेचा दाह कमी होण्यास मदत होते। नंबर 17, कोरफडीच्या रसामध्ये व्हिटॅमिन ए, सी, B1, B2, B3, B4 आणि फोलिक ॲसिड हे घटक असतात, तर कोरफडीचा रस मॅग्नेशियम, झिंक, लोह, कॅल्शियम, पोटॅशियम आणि सेलेनियम यांसारख्या पोषक घटकांचा शरीराला पुरवठा करतात। नंबर 18, कोरफडीचा रस प्यायल्याने नैसर्गिकरित्या वजन घटण्यास मदत होते। कोरफडीच्या रसामुळं मेटाबॉलिक रेट वाढून वजन घटतं। या रसातील अँटीऑक्सिडंट्स शरीरात पसरलेले फ्री रॅडिकल्स काढून टाकण्यास मदत करतात। नंबर 19, आयुर्वेदिक डॉक्टर रक्तातील आणि पचनक्रियेतील विषारी घटक काढून टाकण्यासाठी कोरफडीचा रस पिण्याचा सल्ला देतात। नंबर 20, सर्दी आणि खोकल्यावर सुरक्षित आणि प्रभावी घरगुती उपाय म्हणून कोरफडीचा उपयोग करण्यात येतो। यांच्यातील अँटीव्हायरल आणि अँटीबॅक्टेरियल गुणधर्मामुळे श्वसनाच्या इन्फेक्शनला कारणीभूत असणाऱ्या सूक्ष्मजीवांची वाढ खुंटते। कोरफडीमध्ये मुबलक प्रमाणात मॅग्नेशियम लॅक्टेट असल्याने ते अँटीहिस्टामिन प्रमाणे कार्य करून सायनसच्या लक्षणावर मात करते। नंबर 21, कोरफडीच्या रसामुळे आमवाताच्या रुग्णांना होणाऱ्या वेदना व सांध्यामधील ताठरता कमी होण्यास मदत होते। तसेच कोरफडीमधील दाहशामक क्षमतेमुळे वेदना कमी होण्यास मदत होते। नंबर 22, बद्धकोष्ठतेपासून आराम मिळवण्यासाठी कोरफडीचा रस रेचक म्हणून कार्य करतो। कोरफडीच्या रसामुळे आतड्यामधील उपयोगी बॅक्टेरियाची वाढ होते, त्यामुळं आतड्यांची अन्नपचन करण्याची क्षमता वाढून अपचनाचा त्रास कमी होण्यास मदत होते। कोरफडीचा रस प्यायल्याने पित्ताचा त्रास कमी होण्यासही मदत होते। तर मित्रांनो, हे होते कोरफड खाण्याचे 22 आरोग्यदायी फायदे। मित्रांनो, हे फायदे कसे वाटले कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा। आणि मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा। आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।